तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आजचा आपलं लूक बघा कसा आहे. आणि आता आपण आलो आहे सकाळ सकाळ नांगरायला. पप्पाने सुरुवात केली होती सकाळ सकाळ, आणि आपण जे भात पेरलं होतं अगोदर 15 दिवस, तर ते आता रुजून आले भरपूर. आणि आपले मॅनेजर पण आता शेतात आले आहेत. तर सकाळचं काम पूर्ण करून आता आपण संध्याकाळी दुसऱ्या पलीकडच्या शेतात, म्हणजे नदीच्या पलीकडे शेत आहे, तिकडे आलो होतो नांगरायला. तर मम्मी मसावं पेरते आणि पप्पा नांगरत आहेत, आणि इकडे बाकीची माणसं पण आहेत नांगरायला. आणि आपण जरा बसलो होतो येऊन, जरा संध्याकाळी चेंज करून आलो होतो कपडे. तर आणि आता सध्या सगळीकडे म्हणजेच की ट्रॅक्टर, म्हणजेच की पॉवर टेलर, त्या सर्वीकडे चालू आहे. आणि इकडे बघा पप्पा किक मारून देत आहेत. आता आपला नवीन ड्रायव्हर चालू होते. तर म्हटलं तुझं नंतर काय ते शिकणं चालू कर. आणि आता आपण म्हटलं आता दे आता सध्या आपल्याकडे, कारण का आपल्या काम पूर्ण करायचं होतं, म्हणून मी घेतला ट्रॅक्टर. आणि काम झालं म्हणजे नांगरून झालं, तर म्हटलं पेरे करून घे तू. मग मी पेरे करून घेत होती. मग पेरे करून घेऊन मला बसलो होतो, कारण का ट्रॅक्टर खूप दमायला होतं. आणि इकडे आता आपलं खत आणून ठेवलं आहे, कारण का पेरे करताना खत टाकायला लागतं. आणि आता यंदा पण रत्नागिरी 8, म्हणजे गेल्या वर्षी पण पेरलं होतं आणि यंदा पण पेरतोय. आणि पुन्हा एकदा त्याच्यावरती पेरणीवरती ट्रॅक्टर फिरवायला लागतो, कारण का पक्षी दाणे खातात ते, म्हणून. आणि यंदा परत अजून एक 64 ॲड केलं आहे, म्हणजेच की गोल्ड, जे म्हणतात ना शेतकऱ्याचं सोनं, ते हेच ते. आणि आता परत पुन्हा एकदा म्हटलं मी पेरून बघतो, होतंय काय, जमतंय काय पेरे करून. तर नंतर मम्मी म्हणते राहून दे तू, मीच खत आता मारते परत, कारण का तू काहीतरी करून ठेवशील परत अजून. तर मम्मी परत आता ही मशीन घेऊन होती औषध फवारण्याची, कारण का तिला रान काढायला वेळ लागेल, म्हणून डायरेक्ट रान मारायचं औषध मारून टाकते. आणि मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, आणि आवडल्यास नक्की कमेंट करा. तर आवडल्यास आणि सबस्क्राईब करून ठेवा.